कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली आहे? नेत्यांच्या मर्जीतल्या तुम्ही आहात का मतदारांच्या मर्जीतल्या आहात? तर ह्या समाजकारणातनं राजकारणाची कशी तुम्ही वाट काढली आणि मतदारांनी तुम्हाला का साथ द्यावी? लातूरकरांचा कचरा हा तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी का सहन करायचा? रमेश अप्पांचंच वजन जास्त महत्त्वाचं आहे तुमच्याकडे. ग्रामीणचे आमदार असल्यामुळेच आहे का आणखीन इतर कुठल्या नेत्याचा आशीर्वाद राहणार आहे तुम्हाला? तर लातूर जिल्ह्यात तर खरं म्हणजे भाजपचे 3 आमदार, तर तिघांमध्ये कोणाचे तुमचं ट्युनिंग जास्त चांगलं आहे? एवढ्या वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये आहात, त्यांचे काही लाईफलाईन घ्यावं लागणार आहे का तुम्हाला? संभाजी भैया असतील किंवा अभिनंदन भैया असतील, बसवराज पाटील मुरुमकर जिल्हाध्यक्ष आहे, त्यांच्याशी कसं आहे तुमचं बोलणं? आणि जिल्हा परिषदचा अध्यक्षपद ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे. कुठल्या गटात आहेत तुम्ही? गट नाही असं म्हणू शकला नाही, नेता काँग्रेसचा वरचष्मा असलेला हा पूर्ण मतदारसंघ पूर्वी होता. आता भाजपनं तिथं यश मिळवलेलं असल्यामुळे तुमचे चान्सेस वाढलेले आहेत असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. ग्रीन लातूर वृक्ष असेल, दिशा प्रतिष्ठान असेल किंवा इतर तुम्ही ज्या ठिकाणी सोशल ठिकाणी काम करता त्याचा कितपत फायदा तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून होईल असं वाटतं? नमस्कार, मी शशिकांत पाटील. हवा महाराष्ट्राची या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण रोखठोक संवाद साधणार आहोत ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीविषयी आणि जिल्हा परिषद आरवी गटातनं ॲडव्होकेट वैशाली लोंढे यादव यांच्याशी. आपलं हवा महाराष्ट्राची या प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत. वैशाली लोंढे यादव या सामाजिक कार्यकर्ता आहेत, भाजपच्या निगडीत आहेत. त्या मागच्या अनेक वर्षापासून त्या ग्रीन लातूर वृक्षच्या माध्यमातून दररोज सकाळी लातूरच्या नागरिकांना शुद्ध हवा मिळावी याच्यासाठी ते अनेक ठिकाणी त्यांनी आतापर्यंत झाडं लावलेली आहेत, ती झाडं जगवलेली आहेत आणि हजारोंच्या संख्येनं ह्या झाडांचं प्रमाण आता झालेलं आहे. याशिवाय रेड फ्लड फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं सामाजिक कार्य सुरू आहे. रक्तदानाच्या माध्यमातून ते कार्य करतात. रयत प्रतिष्ठान असेल, याशिवाय दिशा प्रतिष्ठानच्या त्या संचालिका आहेत. दिशा प्रतिष्ठान हे आरोग्य क्षेत्रात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठं कार्य दिशा प्रतिष्ठानचं हे मागच्या अनेक वर्षापासून चालतं. त्याच्यासुद्धा वैशालीजी संचालिका आहेत. कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली आहे? नेत्यांच्या मर्जीतल्या तुम्ही आहात का मतदारांच्या मर्जीतल्या आहात? नेत्यांच्या मर्जीत राहून मतदारापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणलं तरी हरकत नाही. कारण आपण जेव्हा समाजकारण केलं तेव्हा प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून कशी मदत कुठपर्यंत पोहोचू शकेल हा आपला प्रथम आणि प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्या माध्यमातून जुडलेली जी जनता आहे म्हणा किंवा आपला सर्व जनसंपर्क आहे तो निश्चितच वाढला आहे. पण तेव्हा असं लक्षात आलं की आपण ह्या गोष्टीपर्यंत काही मर्यादेपर्यंतच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा राजकारण करू किंवा प्रशासनात येऊ तेव्हा आपण त्यांना कुठेतरी न्याय देऊ शकू या उद्देशानं आपण राजकारणाचं एक पाऊल पुढे जाऊया असाच एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आणि आरवी गटामध्ये मागच्या 8 वर्षापासून आपण कनेक्टिव्हिटी व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. तर आरवीच्या पूर्ण या प्रश्नावर तर येऊच. आपण सुरुवातीला ॲडव्होकेट वैशाली लोंढे यादव यांचा अल्पशा परिचय मी देतो. या स्वतः वकील आहेत. 2007मध्ये त्यांनी त्यांचं LLMचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्या BA ग्रॅज्युएट आहेत आणि LLMचं शिक्षण केल्यानंतर काही दिवस त्यांनी वकिलीसुद्धा केलेली आहे आणि आता पूर्णपणे समाजकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि आता राजकारण त्यांना खुणावतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्या राजकारणात उडी घेऊन त्या इकडे आलेल्या आहेत. हनुमंतवाडी हे त्यांचं माहेर आरवी गटामध्येच आणि त्यांचं सासर आहे कोळपा. सासरचं आडनाव यादव आणि माहेरचं आडनाव लोंढे, बरोबर? आता तुमचे काय प्लॅनिंग आहेत आरवी गटासाठी? तुम्ही मागच्या 8 वर्षापासून सक्रिय आहात, विशेषतः तुम्ही समाजकार्यासाठीच जास्त तुम्ही प्रसिद्ध आहात राजकारणापेक्षा. तर ह्या समाजकारणातनं राजकारणाची कशी तुम्ही वाट काढली आणि मतदारांनी तुम्हाला का साथ द्यावी? आता आपला आरवी हा महापूर गट जो आहे तो शहराच्या अगदी जवळचा भाग आहे. तिथल्या समस्या, तिथले शेतकरी जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांना धड शहरातही काउंट होत नाही आणि ग्रामीण भागातही काउंट होत नाही, कारण ते शहराशी खूप कनेक्टेड लोक आहेत. पण त्यांच्या बेसिक समस्या ज्या आहेत त्या तिथल्या तिथंच आहेत, जे की आपण म्हणतो की एक चांगलं आरोग्य असावं. त्यासाठी आपण त्यांना एक आरोग्याचं एक चांगलं प्रमुख केंद्र जर आपण त्या 10 गावांच्या रेंजमध्ये दिलं तर निश्चितच लातूरपर्यंत येऊन त्यांना ते सुखसुविधा घेण्यासाठी जो कष्ट पडतो तो निश्चित कमी होईल. आणि आरोग्य आणि शिक्षण ही प्रायोरिटी आमची नक्कीच राहणार आहे. कारण जेव्हा आम्ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातले गरीब गरजू विद्यार्थ्यांचे डोळे पाहिलेले आहेत, खूप आशेनं ते आमच्याकडे येतात आणि काही विद्यार्थ्यांना आपण मर्यादा किंवा आमच्या संस्थेच्या काही अटी नियमांमध्ये बसत नाहीत
तेव्हा ते जे जसे व्यतीत होतात ते होऊ नयेत यासाठी निश्चितच आपला पाठपुरावा नक्कीच असेल. विद्यार्थ्यांसाठी काय योग्य करता येईल तशा ज्या पण सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू त्या निश्चित देऊयात. आणि शेतकऱ्यांचं म्हणलं तर हा पट्टा जवळपास ऊसाचा मानला जातो आणि आजच्या डेटला अतिवृष्टीमुळं सगळ्या जमिनी खरडून निघालेल्या आहेत आणि ह्या जमिनी नदीकाठच्या जमिनी जवळपास प्रामुख्याने आमच्या ज्या गोष्टीला आपण प्रामुख्याने आपला मतदारसंघ म्हणतो तिथले 4 गावं असे म्हणजे आज 3 महिने 4 महिने तर त्यांना ते रिअलाईज व्हायला लागेल की जमिनी किती खरडून गेलेल्या आहेत. आणि निश्चितच आपण जेव्हा एक पद उपभोगतो तेव्हा त्याला न्याय द्यायची. कारण जसं की आपण आत्ताच उल्लेख केलात की ग्रीन लातूर वृक्षच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली. तिथं जे सातत्य होतं धडपड होती की ग्रीन झालं पाहिजे, लातूर आपलं हरित झालं पाहिजे, पाणीदार झालं पाहिजे. तशीच धडपड आमची कायम सातत्याने हीच राहणार आहे की आपला मतदारसंघ हा एकदम सुस्थितीतच राहिला पाहिजे, जे की गेले 8 वर्षापासून आम्हाला दिसून आलेलं नाही. खरं तर लातूर शहराला लागून असलेला हा यांचा जिल्हा परिषद गटाचा मतदारसंघ आहे. हा आर्वी, नांदगाव, काशीलिंगेश्वर नगर, महापूर, हनुमंतवाडी, कोळपा अशी विविध 11 गावं तुमच्यामध्ये आहेत. पण बहुतांश भाग हा शहराशी निगडीत आहे. त्या ठिकाणी नेमका कुठल्या समस्या आहेत आणि गावातल्या समस्या या भिन्न आहेत. या दोघींना मॅच करून तुम्ही तुमचा अजेंडा कसा तयार करता? आता आपण नांदगाव वेस्ट बघितलो तर तिथे वरवंटी कचरा डेपोचं स्टार्ट होते. त्यामुळे नांदगावमध्ये जेव्हा जायची आपल्यावर वेळ येते तेव्हा 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरचा परिसर हा पूर्ण कचऱ्याने भरलेला आहे. नाकाला रुमाल लावल्याशिवाय आपण तिथे एंट्रीच करू शकत नाही किंवा दुसरा रोडचंही काही प्रयोजन नाही. तर त्या भागातल्या जनतेवर आरोग्याची कशी समस्या असेल आणि काय काय विकार होत असतील याचं जर आपण एक छोटं पाहिलं तर त्वचेच्या विकाराचे जेव्हा आम्ही तिथे कॅम्प घेतला होता तेव्हा सगळ्यात जास्त जे पेशंट्स आले ते त्वचेच्या विकाराचे आणि श्वसनाच्या संदर्भातले आले. मग हे कुठंतरी हे इम्बॅलन्स व्हायला लागले की एकाच ठिकाणी जर एवढं मोठं डेपो निर्माण केलेलं असेल प्रशासनाचे त्याला नक्कीच म्हणजे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न असतो पण ते तेवढ्या मोठ्या म्हणजे रेटा जो आहे त्याला थोडंसं कमी करा किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा. तिथे कोणती तरी मशीन अशी बसवा की जी कचऱ्याचं संकलन व्यवस्थित होईल, विकेंद्रीकरण व्यवस्थित होईल किंवा त्याला जेव्हा आपण हे करतो डिकम्पोज तेव्हा ते व्यवस्थित झालं पाहिजे. हे कुठंतरी प्रशासन तिथे कमी पडतंय सध्या कारण त्याला कुणाचा पाठपुरावाच नाहीये तिथे. हा जो कचरा डेपो आहे तो म्हणजे लातूर नगरपालिका असताना महाराष्ट्रातला दुसरा मोठा सर्वात कचऱ्याचा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आला. पुढे त्या कचरा प्रकल्पाचं काय झालं माहीत नाही. कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले मात्र प्रत्येक वेळेस ते फेल गेलेले आहे. तर त्या नागरिकांची मोठी समस्या आहे. तुम्ही वकील आहात, उच्च शिक्षित आहात, तुमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. या अनुषंगानं काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे तर काय नेमकं केलं पाहिजे? निश्चितच आपण कशावर फोकस करणार की प्रॉब्लेम तर आहे निश्चितच आहे, खूप मोठा आहे. ते करायला खूप चांगल्या भावनेनं तिथे ते निर्माण करण्यात आलेलं होतं. पण त्याच्या मागे जेव्हा एखादा चांगला लोकप्रतिनिधी व्यवस्थितपणे स्टँड घेत नाही तोपर्यंत तिथली समस्या कमी होईल असं मला तरी वाटत नाही. पण लातूरकरांचा कचरा हा तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी का सहन करायचा? मग कचरा डेपो इतरत्र हलवण्यासंबंधात तुमच्या डोक्यात इतरत्र हलवणं हा सोल्युशन पेक्षा माझं म्हणणं आहे की त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं उपाययोजना केली पाहिजे. कारण जेव्हा आपण म्हणतो खत निर्मितीचं जे की फक्त 6 महिन्याचा स्टंट नसावा, ती अविरत चालणारी प्रोसेस असावी. जेव्हा आपण प्लास्टिकचं नवीन विटांचं बघितलो, परत डांबर निर्मिती बघितलो, त्याच्या संदर्भातचे काही आपल्याकडे प्रकल्प आले तर निश्चित तो कचरा जास्त काळ तिथे आपण म्हणजे सहन करावा लागणार नाही नागरिकांना त्याचा परिणाम. तिकिटाचं कुठपर्यंत आले? निश्चितच पक्षातल्या प्रत्येकाला आपली एक प्रामाणिक मागणी तर आपण केलेलीच आहे. जनमानसातनं आपलं नाव पुढे गेलेलं असल्यामुळं आपल्याला हा विश्वास तर नक्कीच आहे की लोकांच्या मागणीवर आपल्याला तिकीट मिळणार आहे. आणि कोण देणार? आदरणीय रमेश अप्पा कराडांच्या माध्यमातून बसवराज पाटील साहेबांच्या म्हणजे मर्जीत राहण्यापेक्षा त्यांनी कार्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर ते निश्चितच कार्य पाहतील आणि
योग्य उमेदवार नक्कीच देतील असं माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मागच्या वेळेस जेव्हा आपण भारतीय जनता पार्टीचं यश बघतोय तर योग्य उमेदवार योग्य ठिकाणी देऊन त्यांनी एक नवीन सेट केला आहे माइलस्टोन की जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची होऊ शकते. तर ह्या वेळेस आमच्याकडे गेल्या वेळेस एका आमदाराच्या जोरावर जर आम्ही हे मिळवत असू यश, तर आज निश्चितच 5 आमदार आहेत आणि 5ही जण आपली म्हणजे पणाला लावून करतील हे आम्हाला विश्वास आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये तर इतिहास यावेळी झालेला आहे, रमेश अप्पांनी विजय मिळवत. नक्कीच. तर रमेश अप्पांचं वजन जास्त महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? नक्कीच. आता आदरणीय आप्पा आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत, तर त्यांचा कल हा निश्चित विकासाकडे आणि नवीन प्रायोगिक उमेदवार देणं, यूथमध्ये जास्तीत जास्त त्यांचा जनसंपर्क त्यांनी वाढवलेला मला मागच्या काळात दिसतो. आणि त्यामुळे ते युवकांना नवीन संधी देतील, कारण त्यांचे आयडियाज, त्यांचे विचार इम्प्लिमेंट लवकर करण्याची त्यांच्यामध्ये एक क्षमता असते, पळण्याची ताकद असते. तर त्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवतील हा माझा त्यांच्यावरचा विश्वास आहे. हे ग्रामीणचे आमदार असल्यामुळेच आहे का आणखीन इतर कुठल्या नेत्याचा आशीर्वाद राहणार आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा एक लक्षात येतं की कार्यकर्त्यापेक्षा मोठं पदच नाही आहे तिथे. आणि सामान्यातला सामान्य माणूस हा एकदम उच्च पदाला कधी जाईल हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. मी आमदार आहे, मी मंत्री आहे, त्यांनी असं सांगू शकतील असं कधीच वाटणार नाही. तुम्ही विधानसभेत पाहिलं असताल की खूप मातब्बर नेते मंडळी होती आणि त्यांचीही तिकीटं तुम्ही एक ब्रेक घ्या ह्या तत्वावर थांबवली गेलेली होती. म्हणजे संधी अशांना दिली जाते की ज्यांच्याकडे प्रयोगशीलता आहे आणि विकास करण्याचं एक विजन घेऊन त्यांनी उतरलेले असावेत आणि काम करण्याची आणि पळण्याची त्यांच्यामध्ये तयारी असावी. तर लातूर जिल्ह्यात तर खरं म्हणजे भाजपचे 3 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधले 2 असे तुम्ही 5 बोललात. तर तिघांमध्ये कोणाचे तुमचं ट्युनिंग जास्त चांगलं आहे? तर एवढ्या वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये आहात, म्हणजे त्यांची काही लाईफलाईन घ्यावं लागणार आहे का तुम्हाला? संभाजी भैया असतील किंवा अभिमन्यू भैया असतील. मला माझ्यावर एवढा विश्वास आहे ना की तिन्ही नेत्यांशी माझं जे ट्युनिंग आहे आजपर्यंत, एकाही गोष्टीसाठी किंवा मी एकही काम घेऊन गेले आणि तिघापैकी एकानंही नाही म्हटलंय असं मला आजच्या डेटपर्यंत बोलते. पुढच्या डेटचं मी अजून सांगू शकत नाही, पण आजच्या डेटपर्यंत मला कधीच नाही ऐकण्यातच आलेलं नाही. मग ते समाजकारणातली हेल्प असू द्यात किंवा राजकारणातली हेल्प असू द्यात, 100% तिघांनीही तेवढ्याच ताकदीनं माझ्या पाठीमागे राहिलेले आहेत. काय बसवराज पाटील मुरुमकर जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी कसं आहे तुमचं कम्युनिकेशन? जी सकारात्मकता घेऊन मी बाहेर पडले तेव्हा मला खरंच विश्वास आला की बाबा ह्यांच्या विचारांचं जी म्हणजे आपण म्हणतो उंची असते, ती उंची खरंच एक अनुभवी राजकारणी जे असतं ते त्यांच्यात पाहायला मिळालं. कारण एका मिनिटाच्या स्कॅनिंगमध्ये त्यांनी जो निष्कर्ष आपल्याबद्दलचा 2 वाक्यामध्ये काढला तो खरंच म्हणजे मान गए बॉस ज्याला म्हणतात तसं. आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते ग्रामीण भागातले, त्यांचं मत हे खूप महत्त्वाचंच आहे आणि त्यांच्याकडे जी प्रामाणिक इच्छा व्यक्त केली त्याला तेवढ्याच पॉझिटिव्हिटीनं त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. मी जेव्हा निवडणुकांचं वातावरण नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांनी म्हणत होते जिल्हा परिषदेची तयारी कुठवर आली आहे, तर त्यांचा माझ्यावरचा हा विश्वास आहे की तू लढावं. मग ह्यावेळेस जाताना मला खूप ते सोपं झालं की गेलं तर आपण कशासाठी आलो हे त्यांच्या मनात ऑलरेडी असल्यामुळे. तर महिलांचं 50% आरक्षण हे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे आणि जिल्हा परिषदचा अध्यक्षपदही सर्वसाधारण महिलेसाठी आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषदचा सदस्य होणं हे माझं पहिलं विजन आहे. त्यानंतर पार्टीच्या समीकरणात किंवा राजकीय समीकरणात खुणावतात म्हणजे इच्छा कुणाची नसते, पण आपण सध्याचा जो आपला अजेंडा आहे, जी चेकलिस्ट असते आपल्या आयुष्याबद्दलची, त्या चेकलिस्टमध्ये सध्या आपण फक्त सदस्याचं टिक मार्क केलेलं आहे आणि ते निश्चितच गाठणार याचा कॉन्फिडन्स मात्र नक्की. अर्चनाताई पाटील चाकूरकरांशी काही बोलणं झालं त्यांचे ताईंचंही मत हे सगळं तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावं लागणार आहे. त्यांचंही मत खूप पॉझिटिव्ह आहे आपल्याबद्दलचं. एक महिला म्हणून जेव्हा त्यांनी निवडणूक सामोरी गेल्यात पहिली, तसंच माझी तीच स्थिती आहे की पहिली निवडणूक आहे, तेव्हा त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं की पहिल्या निवडणुकीत असं होत असतं, तर ते कुठेतरी आपण लक्ष ठेवू त्या गोष्टींचं आणि तसंच मार्गक्रमण करूयात आणि त्यांचं पाठबळ तर निश्चित आहे. कुठल्या गटाचे आहेत तुम्ही? गट तट मी मानत नाही खरं. आहेत का? नाहीच.
मानत नाही म्हणजे आहेत, असतीलच ना. म्हणजे नाही असल्यावर मानलीच असते ना. तुम्ही गट नाही असं म्हणू शकला. नाही नाही, नेता जसं मानतोत ना तसं गट तर असल्यावर निश्चित मानले असते, पण आता नाहीतच त्याला मानण्याचा काही विषयच नाही. आणि सगळ्यांसोबतची ट्युनिंग आपण जी जमवून ठेवलेली आहे की प्रत्येकानं जेव्हा पण त्यांच्या निवडणुकीचं काम असू द्यात किंवा कुठलाही त्यांचं, आता सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरपूर म्हणजे आता जसं की निलंगेकर साहेबांनी पाण्याची रॅली काढली होती तेव्हा आपण तिथे सहकार्य केलं. औषधांना जेव्हा पायी रॅली होती तेव्हाही आपण सहकार्य केलेलं आहे. आपणच्या माध्यमातून जेव्हाही आरोग्य शिबिरं असतात तिथेही आपण व्यवस्थित उपस्थिती देतो आणि आपल्याच्यानं जी करता येईल त्या 10 गावांसाठी 11 गावांसाठी ते निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथल्या सगळ्या म्हणजे कुठल्याही सामाजिक संस्थेच्या स्कीम असू द्यात किंवा राजकीय स्कीम असू द्यात त्या तिथं राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कारण ती जनता आहे ती आपल्याकडे एक लातूरमध्ये असलेलं हक्काचं ठिकाण म्हणून पाहते. पण काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांपुढे उतरणारी तुमची काय मानसिकता काय? आता आपल्या जसं की मी म्हणते की गेल्या 8 वर्षात आमचे महापौर गटातले जे विजयी उमेदवार होते ढमाले सर, त्यांनी कधीच म्हणजे जनतेत संपर्कही केला नाही आणि ज्या दिवशी विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली त्याच्यानंतर त्यांचा कुठलाच जनसंपर्क नाही. म्हणजे जेव्हा आपण मतदारसंघात फिरतो तेव्हा त्यांनी म्हणते जिल्हा परिषदचं काम काय आहे हे विचारायची जर त्यांच्यावर माझ्याकडे वेळ येत असेल तर मग निश्चित आपल्याला बदल अपेक्षित आहे आणि तो होणारच. काँग्रेसचा वरचष्मा असलेला हा पूर्ण मतदारसंघ पूर्वी होता, आता भाजपनं तिथं यश मिळवलेलं असल्यामुळे तुमचे चान्सेस वाढलेले आहेत तिथं, असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. कारण मानसिकता कसं झालेली आहे की केंद्रातलं सरकार, राज्य सरकार ह्या गोष्टींचा आपण नाही जरी म्हणलो तरी कुठेतरी परिणाम होतच असतो. स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या व्यक्ती सापेक्ष असतात. ह्याचं मला वाटतं की पक्ष ज्या व्यक्तीला प्रोजेक्शन देतो त्या व्यक्तीमध्ये ते कॅलिबर आहे का ही जनता पाहत असते. त्याचा जनसंपर्क किती, तो येतो किती, तो आपल्या संपर्कात राहतो का, त्याने कुठले काम, एखादं काम आपल्याच्यानं नाही पण झालं पण तेवढ्याच प्रामाणिकपणे तो ते मान्य करतो का, हे बघणारी जनता आज मला वाटते. ग्रीन लातूर वृक्ष असेल, दिशा प्रतिष्ठान असेल किंवा इतर तुम्ही ज्या ठिकाणी सोशल ठिकाणी काम करता त्याचा कितपत फायदा तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून होईल असं वाटतं? नक्कीच. आता जेवढ्या पण माध्यमातून मी काम करते जवळपास 5 ते 6, आता एक सांगायचं म्हणलं तर अण्णासाहेब आर्थिक महामंडळावर मी काही दिवस संचालिका म्हणून होते. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळावर सुद्धा लोंढे यादव या संचालिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचा उल्लेख राहून गेला मला. त्याच्या माध्यमातून आपण जेवढ्या 550 ते 600 नोंदी आमच्याकडे आज अवेलेबल आहेत तेवढ्या तरुण उद्योजकांना जे काही सहकार्य करता येईल ते आपण निश्चित केलेलं आहे. बँकेशी कोऑर्डिनेट करून देणं, बँकांमध्ये कन्व्हिन्स करणं आणि त्यांचा LY हा जेव्हा आपण बाहेर काढायला गेलो तेव्हा जे चार्जेस पडतात ते न घेता आपण त्यांना ती मोफत सेवा उपलब्ध करून दिली गेल्या 5 वर्षापासून. मग त्या माध्यमातून जो जुडलेला क्राऊड आहे त्यांना एक वाटतं की आपला उद्योग ह्यांच्यामुळे जर सेटल झालेला असेल तर निश्चितच ताईंच्या संपर्कात राहिलेलं खूप छान, म्हणून तसा संपर्क आपला खूप वाढत गेला. ग्रीन लातूरच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या मदतीच्या माध्यमातून किंवा आपण जे पेशंटला हेल्प केलं त्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा क्राऊड आपल्या मागे जमा झालेला आहे. राजकारणात तुमच्यासारख्या तरुणांना असेल, तरुणींना असतील, हे चांगले दिवस निश्चितपणे येतील असं वाटतं आपल्याला? नक्की. 50% रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्था यावेळेस तुम्ही आवर्जून बघा तर त्यामध्ये तुम्हाला 80% तरी 40-45च्या एजचेच लोक, म्हणजे तरुणाई ही राजकारणाकडे काहीतरी बदलाच्या अपेक्षेने आलेली दिसेल आणि त्यामुळे तरुण ह्यावेळेस वोट काउंटर राहणार आहे. मला खूप खूप शुभेच्छा. तर या होत्या ॲडव्होकेट वैशाली लोंढे यादव, ज्यांनी राजकारणात येऊन आपलं नशीब आर्वी जिल्हा परिषद गटातनं आजमावण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. खरं तर आपण म्हणतो की राजकारणामध्ये तरुणांनी यावं, उच्च शिक्षित असलेल्या तरुणींनी यावं, तर तशाच पद्धतीच्या या तरुणी आहेत, महिला आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि एक चांगलं शैक्षणिक बॅकग्राऊंड त्यांचं आहे. मतदार त्यांना कशा पद्धतीची साथ देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास वैशालीजी, आपण आमच्या या हवा महाराष्ट्राच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले आभार आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.